देवगड तालुक्यातील एक सुंदर खेडेगाव म्हणजेच कोर्ले. केवड्याचं बन, देवराई, झाडे झुडपे, पक्षाचे कुंजन, वनचरांचा मुक्त वावर यामुळे देवळाचा परिसर मंगल आणि स्वर्गापेक्षा सुंदर उदात्त वाटतो. आमची त्या दिवशीची नियोजित पूजा आरती संपन्न झाली. त्या दिवशी श्रावणी सोमवार असल्याने सकाळपासूनच भाविकांची वर्दळ होतीच. आमच्या कोकण संस्कृतीत यथा देहे तथा देव या उक्तीप्रमाणे आपण जे खाऊ तेच देवालाही द्यावे. त्याप्रमाणे सकाळी चहा आणि नैवेद्यासाठी साबुदाणा खिचडी असा नैवेद्य देवाला दाखवण्यात आला. मी आणि माझ्या मोठ्या जाऊबाई प्रसाद म्हणून ते देत होतो. तेवढीच आमच्या हातून सेवा घडली. प्रतिवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक इथे भेट देतात. सृष्टी निरीक्षक इथे वाढत्या संख्येने येतात. मंदिराची पूजा अर्चा, रुद्रानुष्ठानादी नित्यकर्म, देखभाल सुविहितपणे इथे केली जाते. श्रावण महिन्यात तर रुद्र घोषाने इथला अणुरेणू निनादून उठतो असं इथले विश्वस्त मंडळातील सदस्य श्री नितीन करंदीकरांनी सांगितले. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा, अक्षय तृतीया, गुरुपौर्णिमा या दिवशी श्री ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक केला जातो. प्रत्येक श्रावणी सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दिवसभर ब्रह्मदेवावर रुद्राभिषेक सुरू असतो. संध्याकाळी महाआरती संपन्न होऊन महाप्रसाद दिला जातो. या महाप्रसादासाठी अनेक भाविक देणग्या देत असतात. प्रतिवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल एकादशी पासून संकष्टी चतुर्थी पर्यंत 2 दिवसांचा महारुद्र अनुष्ठान कार्यक्रम इथे संपन्न होतो. वार्षिक शेती हंगामाच्या कामांची सुरुवात श्री ब्रह्मदेव मंदिरात महानैवेद्य दाखवून केली जाते. महाशिवरात्रीला भक्तगणांकडून लघुरुद्र, अभिषेक आणि एकादशणी इत्यादी धार्मिक विधी. फाल्गुन महिन्यामध्ये शिमगोत्सव, श्री जुगाई देवीची पालखी श्रींच्या भेटीसाठी येते. त्यावेळी दशक्रोशीतील भाविक हा देव भेटीचा सोहळा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. ग्रामस्थ आणि अन्य ठिकाणाहून येणारे भाविक वर्षातून एकदा तरी या ठिकाणी आपला महानैवेद्य अर्पण करतात. ब्रह्मदेव मंदिरामध्ये दररोज नित्य पूजा, अभिषेक आणि नैवेद्य होत असतो. खरंच इथले विश्वस्त मंडळी, सदस्य आणि मुख्यत्वे इथले ग्रामस्थ मंडळी यांनी या देवस्थानाची देखभाल अगदी मनापासून केलेली आहे.